हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हे सुंदर असं स्वेटर कसं बनवायचं ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। इथे मी हे 16 इंचाचं बनवलेलं आहे। 30 ते 32 चेस्ट साइज आरामात येईल। मीडियम साइजचं बनवलेलं आहे। इथे मी फक्त मुक्या खांबांचा इथे गळ्याला, खालच्या बाजूला आणि स्लीव्जला इथे मुक्या खांबांचा वापर आणि बाकी पूर्ण आपण इथे खांब तयार करून बनवलेला आहे। तुम्हाला फक्त खांब येत असतील तरी सुद्धा तुम्ही हे नक्की बनवून पहा। मी स्टेप बाय स्टेप इथे सांगितलेलं आहे। कुठेही आपल्याला जोड वगैरे द्यायचा नाही। सुरुवात आपण गळ्यापासून केलेली आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। यासाठी साहित्य आपल्याला कात्री लागणार आहे। 5 नंबरची 5 mm ची ही सुई आहे, थोडी जाड आहे आणि ओसवाल ब्रँडची ही लोकर आहे। 2-3 कलर यात मिक्स असतात। इथे मी असे हे एक बॉल 100 ग्रॅमचा आहे। हा एक बॉल 100 ग्रॅमचा आहे। तर मी इथे हे 350 ग्रॅम आपल्याला एका स्वेटरसाठी लागलेली आहे उलन। एक चौथ्या बॉल मधला हा एवढा बॉल उरलेला आहे। हाफ लागला यातला। 350 ग्रॅम उलन मध्ये आपलं हे पूर्ण स्वेटर तयार झालेलं आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। सुरुवातीला आपण इथे स्लिप नॉट तयार करून घेणार आहोत। आणि इथे आपल्याला चेन तयार करायची आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन आपण इथे तयार केलेल्या आहेत। पहिली चेन सोडायची आणि दुसऱ्या चेनवर मुका खांब तयार करून घ्यायचा आहे। 1 पुढच्या चेनवर 2, प्रत्येक चेनवर आपण एक एक मुका खांब करून घेणार आहोत। 3 4 5 6 7 आणि हा शेवटचा 8। इथे आपण 9 चेन तयार केल्या होत्या, तर इथे आपले हे 8 मुके खांब तयार होतील आणि पहिली ओळ आपली ही तयार झालेली आहे। त्यानंतर एक चेन तयार करायची, टर्न करून घ्यायचं आणि इथे आपल्याला आता एका लूप मध्ये फक्त मुके खांब तयार करायचे आहे। हा झाला पहिली ओळ आपली। त्याच्यानंतर जिथे आपण एक मुका खांब केला होता सुरुवात, चेन करून घेतली, तिथे एकच लूप घ्यायचा, बॅक लूप। हा एक मुका खांब। इथे सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला 8 मुके खांब तयार करायचे आहे। मी फक्त एक लूप घेत आहे। 3 झाले, 4 5 6 7 आणि हा शेवटचे दोन्ही लूप घ्यायचे, 8। इथे आपली ही दुसरी ओळ तयार झालेली आहे। तिसऱ्या ओळीसाठी आपण 1 आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे एक मुका खांब, एकच लूप घ्यायचे प्रत्येक वेळेला, 2 3 4 5
6 7 आणि हा शेवटचा 8. म्हणजे आपल्याला अशा हा मानेचा आपण गळ्याची जी पट्टी असते ती आपण तयार करणार आहोत. इथे 3 ओळ आपल्या तयार झालेल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक वेळेला एक चेन तयार करायची, टर्न करून घ्यायचं आणि पहिला जो मुका खांब आहे त्याचा एकच लूप म्हणजे बॅक लूप घ्यायचा आणि अशा पद्धतीने मुके खांब करून घ्यायचे. फक्त बदल सुरुवातीला आपण सुरुवात करतो तेव्हा एक मुका खांब आणि शेवटी आपण दोन्ही लूपमधनं मुका खांब करायचा आहे. एवढाच फरक आहे. बाकी प्रत्येक ठिकाणी एक एक मुका खांब. तर प्रत्येक वेळेला आपले मोजून घ्यायचे आहेत. 8 मुके खांब तयार होतील म्हणजे पट्टी आपली क्रॉस वगैरे होणार नाही. हे इथे मी 4 ओळी तयार करून घेतल्या. इथे आपल्याला 88 ओळ तयार करायच्या आहेत मीडियम साईजसाठी. तर मी इथे 88 या ओळी तयार करून घेते. इथे मी हे 88 रोज तयार करून घेतलेले आहेत. मोजताना कसे मोजायचे, आपण जिथून सुरुवात केली होती इथे आपण चेन तयार केल्या होत्या अगोदर, म्हणजे इथे एक राऊंड. त्याच्यानंतर हा उंच आपण बॅक लूपमध्ये जे मुके खांब तयार केले होते म्हणून इथे असं एक उंच भाग आणि पॅटर्न पण सुंदर दिसतं असं. म्हणजे ही एक ओळ, 2 आणि या दोन्हींच्या मध्ये हे उंच जे दिसतात त्याच्यामध्ये एक रो आपली असते. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे मोजताना तुम्ही प्रत्येक वेळेला मध्यभागी एक रो आणि हा उंच भाग असलेला एक, म्हणजे अशा मिळून आपण 88 इथे रो तयार केलेल्या आहेत ओळी. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने एकमेकांना जोडायचं आहे. इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. दोन्ही भाग व्यवस्थित असे जोडल्यानंतर या बाजूचा एक लूप आणि या बाजूचा एक लूप असा आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा आहे. सुरुवातीला सुद्धा आपण इथे एक एक लूप ठेवले होते. दोन्ही बाजूचे लूप घ्यायचे आणि मुका खांब करून घ्यायचा आहे. या बाजूचा लूप आणि या बाजूचा लूप. इथे आपले एकूण 8 मुके खांब आहेत आणि जेव्हा तुम्ही मुके खांब कराल ही पट्टी बनवताना तर थोडे लूज मुके खांब तयार करून घ्यायचे, म्हणजे विणायला थोडंसं सोपं जातं. इथे हा शेवटचा एक मुका खांब, दोन्ही बाजूचे लूप घ्यायचे. हे जोडलं म्हणूनही लक्षात येणार नाही आपल्याला. अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे. पुढच्या या दोन्ही खांबांच्या मध्ये जो गॅप आहे उंच 2, ह्या उंच खांब जो आहे, सॉरी खांब नाही म्हणता येणार, आपली रोज आहे ही 3, मध्यभागी 4, इथे 5, दोन्हींच्या मध्ये 6, इथे 7, मध्यभागी 8, 9, 10, 11. अशा पद्धतीने मुके खांब दोन्ही या उंच भाग आहे तिथे एक खांब, त्याच्या मध्यभागी एक खांब
अशा पद्धतीने इथे आपल्याला 88 मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत. तर मी हे पूर्ण करून घेते. इथे मी हे पूर्ण राऊंड आपले 88 मुके खांब करून घेतले आणि पहिली जी चेन केली होती किंवा पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. तर हे आपले 88 मुके खांब तयार आहेत. त्याच्यानंतरचा राऊंड बनवून घेणार आहोत. सुरुवातीला आपण 3 चेन करणार आहोत. त्यानंतर पहिल्या मुक्या खांबावर पण 3 चेनचा एक खांब, हा दुसरा खांब, पुढच्या चेनमध्ये आणखी एक खांब, 3 ठिकाणी आपण एक एक खांब केले. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि खालचा एक लूप आपण सोडायचा आहे, स्किप करायचा आणि पुढच्या खांबावर मुक्या खांबावर एक खांब तयार करायचा. त्यानंतर पुन्हा पुढच्या खांबावर एक खांब, इथे आपण 3 खांब केले, एक स्किप केला, इथे एक चेन तयार केली. त्यानंतर 3 खांबानंतर आणखी एक चेन तयार करायची आणि खालचा एक मुका खांब सोडून पुढच्या मुक्या खांबावर एक खांब करायचा, एक, त्याच्या पुढच्या चेनवर 2 आणि 3 मुके खांब. 3 मुक्या खांबानंतर एक चेन, खालच्या बाजूची एक चेन सोडून पुढच्या चेनवर एक खांब, 2 आणि 3. त्यानंतर पुन्हा एक खांब सोडायचा आणि पुढच्या खांबावर एक खांब, 2 आणि 3. 3 खांबानंतर एक चेन तयार करायची आहे आपल्याला. तर इथे काय केलं, 3 चेनचा हा एक खांब, त्यानंतर हे 2 खांब केले. असे आपल्याला 3 खांबांचे 1 2 3 4 5 वेळा आपण 3 खांब करून एक चेन तयार केली. यापुढे थोडंसं वेगळं आहे. एक मुका खांब सोडायचा आणि त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब तयार करायचा, एक चेन आणि तिथेच आपल्याला एक खांब करून घ्यायचा आहे. हे 3 खांब 5 वेळा करून घेतले. त्यानंतर एक चेन सोडली आपण इथे आणि एकाच ठिकाणी इथे एक खांब, एक चेन, एक खांब असा केला. आता पुन्हा आपण 5 वेळा अशाच पद्धतीने खांब तयार करून घेणार आहोत. एक चेन तयार केली, एक खालच्या बाजूची चेन स्किप करायची आणि पुढच्या एका चेनवर एक, पुढच्या चेनवर 2 3. 3 खांब, एक चेन, पुन्हा एक सोडून द्यायचा आणि एक खांब असा आपण 5 वेळा करून घेणार आहोत. 2 3. एक चेन, एक सोडून द्यायचा, 1 2 3. एक चेन स्किप करायची, पुढच्या चेनवर 1 2 3. किती वेळा आपले झाले ते काउंट करायचे, 1 2 3 4 वेळा झाले. आता हे 5वे 3 खांब करून घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा खांब. हे आपण 5 वेळा 3 खांब करून घेतले. त्यानंतर एक चेन तयार केली आणि पुढची एक चेन सोडून त्याच्यानंतरची जी चेन आहे तिथे एक खांब करायचा, एक खांब, एक चेन आणि तिथेच एक खांब, एक चेन आणि पुन्हा एक चेन सोडून एक खांब. जसं आपण सुरुवातीला करून घेतलं 3 खांब, हे 1 2 3 4 5 3 खांबांनंतर एक खांब, एक चेन, एक खांब असा करून घेतला. पुन्हा 5 वेळा 1 2 3 4 5 वेळा करून घेतला. पुन्हा इथे एक खांब, एक चेन, एक खांब असा करून घेतलेला आहे आपण. त्यानंतर पुन्हा हे अशा पद्धतीने 3 खांब, 3 खांबानंतर एक चेन आणि खालची चेन स्किप करायची. अशा पद्धतीने 5 वेळा इथे करून घ्यायचं. पुन्हा एक सिंगल खांब, एक चेन, एक खांब आणि पुन्हा असे आपले हे 2-2चे 4 वेळा येतील कॉर्नर.
तर अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. शेवटी इथे एक चेन तयार करायची, एक चेन सोडून पुढच्या चेनवर एक खांब, एक चेन आणि तिथेच एक खांब, एक चेन आणि स्लिप स्टिचने सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. हे आपण 3-3 खांबांचे 5 वेळा लूप करून घेतले आणि त्यानंतर हे असे कॉर्नर आपल्याला 4 कॉर्नर तयार होतील. त्यानंतर याच्यानंतरचा जो राऊंड आहे 1, 2, 3 चेन प्रत्येक वेळेला आपण इथे स्लिप स्टिच करून मध्यभागी जोडतो. यावेळेला थोडंसं वेगळं करणार आहोत. तर 3 चेन केल्यानंतर हा जो गॅप आहे या 3 खांबांच्या आणि खांबांच्या मध्ये तिथे आपण खांब तयार करून घेणार आहोत. 3 चेनचा एक खांब, हा दुसरा खांब आणि हा तिसरा खांब. 3 खांब तयार केले. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि या 3 खांबानंतर जो एक चेनचा गॅप दिला तिथे आपण खांब तयार करून घेणार आहोत. 3-3 खांब, 2, 3, एक चेन, पुन्हा ही 3 खांब सोडून मध्ये एक चेनचा जो गॅप आहे तिथे 3 खांब, एक चेन, 3 खांब. खूप सोपी पद्धत आहे. पूर्ण व्हिडिओ जर पाहिला तुम्ही तर लक्षात येईल आणि नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. 2, 3 आपण किती वेळा केले? 1, 2, 3, 4, 5, 6. एक एक चेनच्या गॅपमध्ये आपण 6 वेळा 3-3 खांब तयार करून घेतले. त्यानंतर इथे आपण हे जे एक खांब एक चेन केली होती इथे जशाचं तसं करायचं आहे. त्याच्या मध्यभागी एक खांब, एक चेन आणि एक खांब. आपले दोन्ही बाजूला खांब इथे वाढणार आहेत प्रत्येक वेळेला. त्याच्यानंतर ह्या गॅपमध्ये सुद्धा आपण 3 खांब करून घेणार आहोत. एक चेन आणि प्रत्येक वेळेला आता या 3 खांबानंतर जी एक चेनची गॅप आहे तिथे करून घ्यायचं. इथपर्यंत मी करून घेते. या कॉर्नरपासून हे जे आपण एक खांब एक चेन केली होती त्याच्यानंतर पुन्हा हे एक एक चेनच्या गॅपमध्ये मी 3-3 खांब करून घेतले आणि हा जो दुसरा आपला कॉर्नर आहे तिथे त्याच्यामध्ये एक खांब एक चेन आणि तिथेच एक खांब, पुन्हा एक चेन आणि त्यानंतर जी एक चेनचा गॅप आहे तिथे 3 खांब करायचे आहेत. अशाच पद्धतीने बाकी राऊंड सुद्धा करून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळेला एक चेनच्या गॅपमध्ये 3 खांब एक चेन करायची आहे आणि या कॉर्नरला आपल्याला जशाच्या तसं एक खांब एक चेन करायची आहे. राऊंड मी हा पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. इथे एक खांब एक चेन एक खांब असं करून एक चेन तयार केली आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या आपण त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. म्हणजे हा राऊंड इथे आपला पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुन्हा 1, 2, 3 चेन पुढच्या राऊंडसाठी आणि मागच्या बाजूने इथे या गॅपमध्ये आपण खांब तयार करणार आहोत. 3 चेनचा एक खांब आणि हे 2 खांब तयार करून घेतले. एक चेन आणि पुन्हा जशाच्या तसंच या प्रत्येक गॅपमध्ये आपण 3-3 खांब एक चेन करणार आहोत इथे सुद्धा. आणि हे जे 2 खांब आहेत तर इथे एक खांब एक चेन एक खांब. अशाच पद्धतीने आणखी काही राऊंड मी तयार करून घेते. इथे हे मी तयार करून घेतलेले आहेत. असं दिसेल. हे जे 4 कॉर्नर आहेत अशा पद्धतीने दिसतील आपल्याला. तर मी इथे राऊंड दाखवते किती तयार केले. तर जिथे आपण सुरुवातीला 3 खांब एक चेन केली होती तिथून आपण बघूयात. असं लक्षात येईल. 3 खांबांचा हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 हे मी टोटल 13 राऊंड तयार करून घेतलेले आहेत. उंचीनुसार तुम्ही इथे कमी जास्त राऊंड्स करून घेऊ शकता. यानंतर आपल्याला 14वा राऊंडला आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायच्या आहेत. तर यासाठी
1 2 3 चेन, मागच्या बाजूने 1 2 3 खांब आपण तयार केले आणि हा जो कॉर्नर आहे प्रत्येक गॅपमध्ये आपण इथे 3 खांब एक चेन करून या कॉर्नर पर्यंत तयार करून घेणार आहोत। इथून आपण 3 खांब करून हे पूर्ण मी एक चेनच्या गॅपमध्ये 3 खांब करून घेतले। 3 खांब एक चेन आणि हा जो व्ही आहे कॉर्नर आपला तिथे सुद्धा आपण 3 खांब करून घेणार आहोत। हा आहे आपला 14वा राऊंड। 3 खांब एक चेन आणि आता आपल्याला जोडून घ्यायचा आहे। हा जो आपला चौकोन तयार झालेला आहे अशा पद्धतीने पुढचा कॉर्नर म्हणजे आपला हा जो व्ही आहे दुसऱ्या बाजूचा तिथे सुद्धा आपण 3 खांब करून घेणार आहोत। 1 2 3 खांब एक चेन, पुन्हा या एक चेनच्या गॅपमध्ये 1 2 3 आणि पुन्हा आपण दुसरा कॉर्नर, हा आपला एक कॉर्नर म्हणजे स्लीव्ज आपली जोडल्या गेलेली आहे। दुसऱ्या बाजूने प्रत्येक चेनच्या गॅपमध्ये इथपर्यंत 3 खांब एक चेन तयार करून घ्यायचे आहे। तर मी हे पूर्ण करून घेते। मी या कॉर्नर पर्यंत तयार करून घेतलं आणि हा जो व्ही आहे तिथे सुद्धा आपल्याला 3 खांब करायचे आहेत। 1 2 3 खांब एक चेन आणि आता आपल्याला दुसऱ्या बाजूचा कॉर्नर घेऊन इथे आपण या कॉर्नरला पुन्हा 3 खांब या व्ही मध्ये तयार करून घ्यायचे आहे। जिथून आपण सुरुवात केली होती तिथे 2 आणि 3 एक चेन आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। म्हणजे हा 14वा राऊंड आपला इथे पूर्ण होईल। तर इथे 15व्या राऊंडसाठी इथे आपण 3 चेन आणि हा जो एक चेनचा गॅप आहे तिथे 2 खांब करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकूण 3 खांब। आणि आता पुन्हा आपल्याला प्रत्येक वेळेला या प्रत्येक गॅपमध्ये आपण इथे 3 खांब असे करून घेणार आहोत कॉर्नरपर्यंत। या कॉर्नरला आल्यानंतर सांगते तो एवढं मी बनवून घेते। इथे 3 चेन केल्यानंतर हे प्रत्येक चेनच्या गॅपमध्ये आपण 3 खांब एक चेन तयार करून घेतली आणि हा जो आपण स्लीवचा कॉर्नर जोडलेला होता तिथे सुद्धा आपण 3 खांब करून घेणार आहोत। 1 2 3 एक चेनच्या गॅपमध्ये 3 खांब आणि या पुन्हा आपण 3 खांब एक चेन 2 3। तर या बाजूने सुद्धा मी इथपर्यंत तयार करून घेते 3 खांब एक चेन। हे मी 3 खांब एक चेन अशा हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि हा दुसरा कॉर्नर आहे आपला स्लीव्जचा। तर या एक चेनच्या गॅपमध्ये 3 खांब एक चेन आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। म्हणजे हाही आपला राऊंड पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुन्हा पुढचा राऊंड तयार करण्यासाठी 3 चेन आणि या गॅपमध्ये 2 खांब, म्हणजे आपले एकूण 3 खांब तयार होतील। 3 चेन आणि आता प्रत्येक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला एक खांब नाही 3 खांब असंच पॅटर्न आपल्याला काही राऊंड आणखी आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। आपण हे जोडलेलं आहे। आता फक्त आपल्याला राऊंडमध्ये अशा पद्धतीने 3 खांब एक चेन असे काही राऊंड तयार करून घ्यायचे आहेत। मी इथे काही राऊंड तयार करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते। इथे मी हे काही राऊंड्स तयार करून घेतलेले आहेत। इथून सुरुवात आपण इथून केली होती 3 खांबांची, तर शेवटपर्यंत पाहिलं तर इथे मी 34 राऊंड बनवून घेतलेले आहेत 34। आणि इंचमध्ये पाहाल तर 17 इंचाची ही गळ्यापासून जर मोजली उंची तर 17 इंचाची मी उंची केलेली आहे। यापेक्षा जर तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवू शकतात उंची, आणखी काही राऊंड्स तुम्ही इथे वाढवू शकतात।
मी मीडियम साईजसाठी बनवते तर एवढी उंची बरोबर होईल. त्यानंतर इथे एक चेन तयार करायची. तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा. पुढच्या खांबावर एक मुका खांब, त्यानंतर पुढच्या खांबावर आणखी एक मुका खांब. 3 मुके खांब आपण इथे केलेले आहेत. हे जो एक चेनचा गॅप दिला आहे तो सोडायचा आहे आणि पुढच्या खांबावर एक खांब करायचा आणि त्यानंतर इथे आपण दोनाचा एक करणार आहोत. म्हणजे हे दोन्ही लूप असेच ठेवायचे. त्यानंतर पुन्हा हे तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे. म्हणजे हा दोनाचा एक झाला. एक खांब आपण इथे कमी केला आणि इथे आपण एक चेन कमी, ही प्रत्येक वेळेला आपण सोडून देणार आहोत. तर ही चेन मध्यभागी जी चेन घेतलेली आहे ती आणि या 3 खांबांवर 3 मुके खांब करायचे आहेत. 2 3 ही चेन सोडून पुढच्या खांबावर एक, 4 खांब झाल्यानंतर इथे दोनाचा एक करायचा आहे. ही चेन पुन्हा सोडायची. पुढच्या खांबावर एक मुका खांब, 2 3 चेन सोडून पुढच्या खांबावर एक मुका खांब, 4 इथे 4 मुक्या खांबानंतर दोनाचा एक. चेन सोडायची. पुढच्या खांबावर एक मुका खांब, 2 3 ही चेन सोडून खांबावर एक खांब, 4 नंतर 4 खांबानंतर दोनाचा एक आणि मध्यभागी जी आपण चेन घेतली आहे 3 खांबानंतर ती प्रत्येक वेळेला सोडून द्यायची आहे. तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे. 4 मुके खांब आणि त्यानंतर दोनाचा एक असा हा मी पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडायचा आहे. म्हणजे आपला हा राऊंड पूर्ण होईल मुक्या खांबांचा. जसं गळ्याला आपण हे पॅटर्न बनवलेलं आहे तसंच आपण आता खालच्या बाजूने सुद्धा बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 चेन मी इथे तयार केलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे. तर इथे आपले एक चेन सोडायची. 1 2 3 4 5 6 7 8 इथे एक चेन सोडल्या गेली आपली. 9 आणि एक 10 खांब आपण 10 मुके खांब इथे तयार करून घेतलेले आहेत. आणि हा जो लूप आहे जिथे आपण चेन तयार केलेल्या आहेत जिथे आपण 11 चेन तयार केल्या होत्या तिथे एक लूप असा इथे दोनाचा एक करायचा आहे. त्या लूपवर एक आणि पुढच्या लूपवर आपण एक, म्हणजे हे 3 दोनाचा एक करायचा आहे. हे अशा पद्धतीने इथे लूप जो आपण पहिली चेन केली होती तिथे लूप तयार करायचा.
पहिली जी आपण चेन केलेली आहे तिथे एक लूप आणि पुढच्या खांबावर एक लूप, इनकम्प्लीट हाफ डबल क्रोशे केलेला आहे आपण इथे. इथे आपण स्लिप स्टिच केल्यानंतर पुढच्या मुक्या खांबांवर सुद्धा एक स्लिप स्टिच करायचं. हे टर्न करून घ्यायचं आहे आणि हे जे आपण खांब केलेले आहेत त्याचे एक एक लूप घेऊन आपल्याला इथे मुके खांब करायचे आहेत. 1 2 3 2 3 आपण सुरुवातीचं एक आहे तसं करून घेऊया. 4 5 6 7 8 9 आणि हा 10 मुके खांब केले. एक चेन तयार करायची आणि पुन्हा टर्न करून घ्यायचं. पुन्हा आपण एक एक लूपमधनंच आता मुके खांब करून घेणार आहोत जसं आपण सुरुवातीला केलं होतं. 1 2 हे मी मुके खांब करून घेते. इथे मी हे 10 मुके खांब करून घेतले आणि शेवटचा हा जो लूप आहे तिथे आपण इनकम्प्लीट हाफ डबल क्रोशे सिंगल क्रोशे करणार आहोत. 9 करून घेतले आणि 10चा हा अर्धा खांब आणि पुढचा जो लूप आहे जिथे आपण स्लिप स्टिच केले तो सोडून त्याच्या पुढचा जो खांब आहे मुका खांब तिथे हे तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे. त्याच्यानंतरची जी चेन आहे तिथे एक स्लिप स्टिच करायचं, टर्न करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला इथे हे जे व्हीचा आकार दिसतो तर दोन्ही आपण एक एक प्रत्येक वेळेला जो आपण गळ्याला डिझाईन केली होती तशा पद्धतीने दिसेल. 1 2 3 4 एकच लूप घेते मी बॅक लूप. एकूण आपले इथे 10 मुके खांब करून घ्यायचे आहेत. शेवटचा जो आहे त्यातनं दोन्ही लूप घ्यायचे आहेत. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि टर्न करून पुन्हा बॅक लूप मध्ये आपल्याला 9 मुके खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा जो 10वा मुका खांब आहे तिथे आपल्याला इनकम्प्लीट करायचा आहे. हे दोन्ही लूप असेच ठेवायचे आणि ही जी आपण चेन स्लिप स्टिच केलं होतं ते सोडून पुढची जी चेन आहे त्यावर तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे आणि त्यानंतरचा जो मुका खांब आहे तिथे एक स्लिप स्टिच करून पुन्हा टर्न करायचं आणि बॅक लूपमध्ये आपल्याला हे 10 मुके खांब करायचे, एक चेन करायची, परत खालच्या बाजूने यायचं आणि 10वा जो मुका खांब आहे तो आणि पुढचा तिथे आपण हे तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घेणार आणि त्याच्यानंतरची जी चेन आहे तिथे स्लिप स्टिचने पुन्हा बॅक लूपमध्ये अशा पद्धतीने मी हे पूर्ण राऊंड तयार करून घेते. इथे मी हे पूर्ण 11 चेन सुरुवात आपण केली होती इथून 11 चेन आणि 10 मुके खांब. त्यानंतर हे असे उभे मुके खांब झाल्यानंतर बॅक लूपमध्ये हे असे आपण पुन्हा इथे 9 मुके खांब तयार केले आणि 10वा या बाजूची चेन आणि या बाजूची चेन घेऊन दोनाचा एक केला होता. तर असा हा मी पूर्ण राऊंड खालचा भाग पूर्ण करून घेतला. शेवटचा एक दाखवते. शेवटी इथे आपण दोनाचा एक केला होता, हा 10वा लूप
आणि या बाजूचा एक मुका खांब. तर शेवटच्या ठिकाणी इथे एक स्लिप स्टिच करायचं, एक चेन तयार करायची आणि टर्न करून इथे जे आहेत मुके खांब आपण 10 केलेले ते बॅक लूपमध्ये 10 मुके खांब करून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आपण दोन्ही लूप घेणार आहोत डाव्या चेनचे. अशा पद्धतीने म्हणजे हा आपला इथे राऊंड तयार झाला. आणि आता आपल्या खालच्या चेन संपलेल्या आहेत तर आपण इथे आता जोडून घेणार आहोत. जोडताना आपल्याला एक एक लूप घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपण मुके खांब करून घेणार आहोत. या बाजूचा एक लूप आणि या बाजूचा एक लूप. सुरुवातीला सुद्धा आपण एक एक लूप मधनं मुके खांब केले होते तशाच पद्धतीने इथे सुद्धा शेवटी एक एक मुके खांब करायचे आहेत. आपले इथे 10 मुके खांब तयार होतील म्हणजे आपला हा कमरेचा भाग पूर्ण होईल. दोन्ही बाजूचे एक एक लूप घेऊन हे 3 मुके खांब मी करून घेते आणि स्लिप स्टिच करून धागा कट करून घेते. इथे स्लिप स्टिच करून शेवटचा जो मुका खांब आहे तिथे मी स्लिप स्टिच करून घेतलं. एक चेन तयार करायची आणि थोडा मोठा धागा ठेवून हा धागा कट करून घेऊया. म्हणजे आपल्याला हा जॉइंट लक्षात येणार नाही आणि हा धागा कुठेही अशा पद्धतीने ॲड करू शकता. आणि जास्तीचा धागा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा घेर पूर्ण झालेला आहे. पट्टी पूर्ण झाली. इथे आपण आता ही बाही बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे स्लिप नॉट तयार करून घेते. आणि आपल्याला सुरुवात कुठून करायची आपण इथे जोडून घेतलेला आहे. इथे आपण हे 15 गळ्यापासून जर पाहिले मोजले तर आपले हे शोल्डरपर्यंत 15 राऊंड तयार आहेत. आणि इथून पुढचे आपण बाहीसाठी बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे हा कॉर्नर जो केला होता तो सोडून हा इथला भाग सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतरचा जो 3 खांबानंतर एक चेन आहे तिथे स्लिप नॉट जोडून घ्यायचा आहे. 1 2 3 चेन आणि तिथेच 2 खांब करायचे आहेत. एक चेन आणि 3 खांब. एक चेन आणि तसंच आपण हे प्रत्येक इथे आपण इथपर्यंत मी तयार करून घेते आणि त्यानंतरच दाखवते. इथे मी हे 3 खांब केल्यानंतर हे असे आपण 3 खांबांचे 16 असे लूप हे बनवून घेतलेले आहेत. 16 बनल्यानंतर इथे आपण पुढचा जो गॅप आहे इथे हा कॉर्नरचा सोडून त्याच्या अगोदरचा जो गॅप आहे तिथे आपण 1 आणि दुसऱ्याचा आपण हा अर्धाच खांब करून घेणार आहोत. आणि त्यानंतर हे जे आडवे असे म्हणजे जिथे आपण
कॉर्नर तयार केला होता तिथे जे 3 खांब केलेले आहेत, इथे आपल्याला 1 खांब करायचा आहे, म्हणजे हा आपला 3 खांब तयार होतील। हे 1 2 3 खांब, कॉर्नर, 1 चेन, इथे 3 खांब, म्हणजे हे 17 3 खांबांचे तयार झाले आपले। आणि पुढचा हा जो गॅप आहे, या दुसऱ्या बाजूचा कॉर्नर आणि तिथे हे असे आडवे खांब दिसतात, तिथे आपण 1 आणि दुसरा अर्धा खांब म्हणजे इनकम्प्लीट क्रोशे करून घेतोय। आणि पुढच्या गॅपमध्ये म्हणजे हा जो कॉर्नर आहे तिथे 1 खांब आणि हे 3ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे आपले हे इथे जॉईंटवर हे 3 खांब आणि हे 3 खांब। त्यानंतर 1 चेन तयार करायची आणि इथे सुरुवातीला जे आपण 3 चेन केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। त्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला राऊंड। तर दुसऱ्या राऊंडसाठी इथे मी 3 चेन तयार केल्या आणि मागच्या 1 चेनच्या गॅपमध्ये इथे 3 खांब करून घ्यायचे आहेत। हा आपला दुसरा राऊंड तयार आहे। तर मी हे 16 इथपर्यंत हे 3 खांबांचे 16 लूप असे तयार करून घेते आणि इथे आल्यानंतर दाखवते। हे इथे मी 3 खांबांचे दुसऱ्या राऊंडला हे ग्रुप असे 3 खांबांचे 16 ग्रुप बनवून घेतलेले आहेत। आणि इथे जे आपण हे 3 खांबानंतर हा 17वा ग्रुप होईल आपला, म्हणजे स्लीव्जला आपण 18 प्रत्येक वेळेला। आणि हे जे आपण अर्धे खांब केले होते, ह्या दोन्हींच्या मध्ये जो गॅप आहे 1 चेनचा, तिथे हा 18वा ग्रुप आपण तयार करून घेणार आहोत। 1 चेन तयार करायची आणि स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर 3 चेन, हा तिसरा राऊंड आपला सुरू आहे स्लीव्जचा। आणि मागच्या बाजूला तिथेच पुन्हा 1 चेन तयार करायची आणि जसं आपण हे पॅटर्न तयार केलेला आहे 3 चेन 3 खांब 1 चेन, तशाच पद्धतीने हे 18 3 खांबांचे तयार करून आणखी काही राऊंड्स मी इथे तयार करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते। इथे मी ह्या जॉईंट केलेला इथून हे जे आपण अर्धे खांब केले होते, हा एक पहिला राऊंड आपला आणि बाकी मी इथे 27 राऊंड तयार करून घेतले आहेत। तुम्ही कमी जास्त इथे काही राऊंड्स करू शकतात। इथे मी हे 28 राऊंड तयार करून घेतले आहेत। तुम्ही आणखी 1-2 वाढवायचे असतील तर वाढवूही शकतात। इथे मी आता आपण इथे जसं नेकला केलं गळ्याला तशाच पद्धतीने इथे सुद्धा करून घेणार आहोत। तर इथे अगोदर आपल्याला 1 चेन तयार करायची आणि इथे 2चा 1 असे मुके खांब करून घ्यायचे आहेत। आणि ही जी चेन घेतली आहे 3 खांबानंतर ती सोडून पुढच्या, म्हणजे ती आपल्याला घ्यायचीच नाही, स्किप करायची आहे। इथे जेवढे खांब आहेत तेवढे आपण 2चा 1 इनकम्प्लीट हाफ सिंगल क्रोशे करणार आहोत। चेन सोडून जे 3 खांब आहेत ते मी हा राऊंड इथे पूर्ण करून घेते। इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला। आपण इथे कमी केलेले आहे 2चा 1 आणि सुरुवातीला जो मुका खांब केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। जसं आपण इथे गळ्याला थोड्याशा कमी घेतल्या होत्या चेन आणि इथे खालच्या भाग सुद्धा थोड्या कमी होत्या, म्हणजे इथे आपण 11 चेन घेतलेल्या आहेत, तर इथे मी थोड्या जास्त चेन घेणार आहे। तुम्हाला जर सेम पॅटर्न, म्हणजे पॅटर्न तर मी सेमच बनवणार आहे, पण पोटाच्या भागाला जसं आपण खालच्या बाजूला 11 चेन घेतल्या होत्या म्हणजे 10 मुके खांब तयार झाले होते, तर इथे मी दाखवते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 चेन घेतल्या मी इथे आणि 1 चेन सोडून द्यायची आणि इथे आपल्याला आता 12 खांब, आणखीन जास्त घेतल्यात तरीही चालतील,
इथे आपण 3 4 5 6 7 8 9 10 11 मुके खांब 13 चेन केल्या आणि एक चेन सोडून दिलेली आहे आपण. आणखी थोडं लॉंग करायचं असेल तर तेही सुद्धा इथे तुम्ही करू शकता. 11 मुके खांब केले आणि 12वा मुका खांब आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. इनकम्प्लीट करायचा हा. आणि पुढची जी चेन आहे जिथे आपण स्लिप स्टिच केला तो सोडून ती चेन सोडून पुढचा जो मुका खांब आहे तिथे हे 2चा 1 करायचा आहे. आणि त्यानंतरची जी चेन आहे 2 नंबरची तिथे आपण स्लिप स्टिच करायचं. एक चेन तयार करायची आणि टर्न करून बॅक लूपमध्ये इथे व्हीचा आकार दिसतो एकच लूप घ्यायचा. तिथे आपल्याला पुन्हा 12 मुके खांब करून घ्यायचे आहेत एका लूपमध्ये. तर अशा पद्धतीने मी स्लीवचंही पूर्ण करून सेम आपण गळ्याला जसं केलेलं होतं आणि पोटाच्या भागाला जसं केलेलं आहे तशाच पद्धतीने इथे सुद्धा करायचं. इथे पुन्हा 12 मुके खांब करायचे. 11 या वरतून खाली करायचे आणि इथला हा आणि पुढचा जो मुका खांब आहे या बाजूचा 2चा 1 करायचा आणि त्याच्यानंतरची जी चेन आहे तिथे स्लिप स्टिच करून एक चेन तयार करायची आणि पुन्हा वरच्या बाजूने करून अशा पद्धतीने मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते.